नमस्कार मित्रांनो. अर्थातच मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. मागील 24 तारखेला दस्तऐवजासंबंधी मी चर्चा आपल्याशी केली. मी कायद्याचे विषय आपल्यासमोर घेऊन अधूनमधून आपल्यासमोर घेऊन येत असतो. थोडे समजायला क्लिष्ट असतात, ते समजून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ते आवडल्यास लाईक करावे, कॉमेंट्स करावे, मला सबस्क्राईब करावे असे मी म्हणेन. आज त्याच दस्तऐवजासंबंधित त्यांना किती स्टॅम्प लागतो वगैरेची माहिती आपल्यासमोर घेऊन आलेला आहोत. निरनिराळ्या दस्तऐवजांना किती रकमेचा स्टॅम्प लागतो यासंबंधीच्या 1898च्या भारताचा स्टॅम्प कायदा व 1958चा मुंबई स्टॅम्प कायदा या दोन कायद्यामध्ये केलेल्या आहेत. मुंबईचा स्टॅम्प कायदा हा संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. मुंबईचा स्टॅम्प असून भारतीय स्टॅम्प कायदा काही विशिष्ट दस्तऐवजांना महाराष्ट्रात लागू आहे. मुंबईचा स्टॅम्प कायदा घ्या कलम 3 प्रमाणे या कायद्याच्या स्टेमध्ये जी स्टॅम्प ड्युटी दर्शविलेली आहे त्याप्रमाणे निरनिराळ्या दस्तऐवजावर स्टॅम्प द्यावा लागतो. या कलमाखाली आकारणी केलेला जाणारा एखादा दस्त महाराष्ट्राबाहेर जर तयार केलेला असेल तर त्या दस्तातील कोणतीही मिळकत महाराष्ट्र राज्यात असेल किंवा त्या दस्ताप्रमाणे व्हावयाचे कोणते काम या राज्यात व्हावयाचे असेल तर सदरचा दस्त महाराष्ट्र राज्यात आणल्यानंतर त्यासही वरीलप्रमाणे स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. मुंबई स्टॅम्प कायद्याच्या कलम 4 ते 6 खाली खरेदी खत, गहाणखत व व्यवस्थापन पत्र करण्याकरता या प्रत्येक व्यवहाराकरता जर एकापेक्षा अधिक दस्त व्यवहार पूर्ण करण्यात आले असतील तर त्या दस्तापैकी फक्त जो प्रमुख दस्त असेल त्यासच परिशिष्ट 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे स्टॅम्प लागेल व राहिलेल्या दस्तांना प्रत्येकी 3 रुपयाप्रमाणे स्टॅम्प द्यावा लागेल. एखाद्या दस्तात एकापेक्षा अनेक व्यवहारांचा समावेश असेल तर अशावेळी त्या समावेश केलेल्या व्यवहारांना जो वेगवेगळा स्टॅम्प लागला असता तो सर्व स्टॅम्प त्या दस्तात लावावा लागेल. एखाद्या दस्तात महाराष्ट्र राज्याबाहेर कमी स्टॅम्प लावला असेल व त्या दस्ताला महाराष्ट्र राज्यात जास्त स्टॅम्प लागणार असेल तर तो दस्त दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात आणल्यानंतर जरूर तो जास्त स्टॅम्प त्या दस्तात घ्यावा लागेल की जेणेकरून एकंदर स्टॅम्प महाराष्ट्र राज्यात लागणाऱ्या स्टॅम्पच्या बरोबरीचा होईल. जनरल स्टॅम्पचे प्रकार व त्याचे कसे वापरावे त्यासंबंधी निरनिराळ्या दस्ताकरता जे स्टॅम्प दिलेले आहेत ते स्टॅम्प सरकारी कागदावर छापलेले असतात. त्याला इंग्रजीत इम्प्रेस्ड स्टॅम्प म्हणतात. या स्टॅम्पाचा उपयोग दस्तऐवज लिहिण्याकरता करण्यात येत असतो. मुंबई शहरात मात्र पोस्ट ऑफिसमध्ये मिळणाऱ्या स्टॅम्पाप्रमाणे चिकटवले जाणारे जनरल स्टॅम्प वापरले जातात. त्यांना इंग्रजीत अधेसिव्ह स्टॅम्प म्हणतात. एखादा स्टॅम्प ऐवजावर चिकटवला जातो तेव्हा तो स्टॅम्प त्या हिशोबाने रद्द करणे आवश्यक असतो. यामागील उद्देश तो पुन्हा वापरला जाऊ नये असा असतो. सदरच्या स्टॅम्पावर तारीख घालून व त्यावर सही करून तो रद्द करता येतो. जर तो याप्रमाणे रद्द केला गेला नाही तर तो दस्त स्टॅम्पावर लिहिलेला नाही असे गृहीत धरण्यात येईल, समजण्यात येईल. छापलेला स्टॅम्प पेपरवर जर दस्त करावयाचा असेल तर तो अशा रीतीने तयार करावा की दस्ताची सुरुवात ही स्टॅम्प पेपरच्या सरकारी शिक्का असलेल्या बाजूनेच करावी जेणेकरून त्या स्टॅम्पचा उपयोग दुसरा दस्त करताना करणे शक्य होणार नाही. ज्या दस्ता स्टॅम्प लागतो असा दस्त करतेवेळी त्या दस्तावर सही करण्यापूर्वी किंवा करतेवेळी सदर दस्ता स्टॅम्प लावलेला असणे आवश्यक आहे. एखादा दस्त महाराष्ट्र राज्याबाहेर तयार करून त्यावर सह्या झाल्या असतील
व सदरचा दस्त महाराष्ट्र राज्यात आणल्यापासून 3 महिन्याच्या आत त्याला जरूर तो स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. मुंबई स्टॅम्प कायद्याच्या कलम 20 ते 29 मध्ये स्टॅम्पाच्या आकारणीकरता किंमत कशी काढावी व कोणती धरावी याचा तपशील दिलेला आहे. उदाहरणार्थ परदेशी चलनामध्ये जर किंमत नमूद केली असेल तर त्याचे भारतीय चलनात कसे रूपांतर करावे वगैरेच्या बाबतीत त्या कलमात दिलेला आहे. स्टॅम्प ड्युटी कोणी भरावी? विशिष्ट दस्ताच्या बाबतीत विशिष्ट इस्पानी स्टॅम्प भरावायचा असतो. उदाहरणार्थ बॉन्डच्या बाबतीत बॉन्ड लिहून देणाऱ्या इस्पानी स्टॅम्प भरावायचा असतो. वाटणीपत्राच्या बाबतीत वाटणीच्या हिश्श्याप्रमाणे स्टॅम्प ज्याचा त्याने भरावायचा असतो. अदलाबदलीच्या दस्ताच्या बाबतीत दोन्ही पक्षांनी सारखा स्टॅम्प भरावायचा असतो. हा तपशील आपल्या स्टॅम्प कायद्याच्या कलम 30 कलमाखाली पाहायला मिळतो. एखाद्या दस्तात किती स्टॅम्प लावणे आवश्यक आहे याबद्दल जर संदेह वाटत असेल तर आपल्याला कलेक्टरकडे जरूर ती फी देऊन त्या दस्तास किती स्टॅम्प लावणे आवश्यक आहे याबाबत मत घेण्याकरता अर्ज करता येतो. कलेक्टरांनी या बाबतीत दाखला दिला व तेवढा स्टॅम्प दस्तात लावला म्हणजे दस्त अटकावण्याचा वगैरे प्रश्न उपस्थित होत नाही. ज्या दस्तात जरूर तो स्टॅम्प लावलेला नाही तो दस्त पुराव्याच्या कामी स्वीकारला जाणार नाही किंवा नोंदला जाणार नाही किंवा त्यावर कोणी सही केली आहे याबद्दलचा दाखलाही दिला जाणार नाही अशी कायद्यात व्यवस्था आहे. कलेक्टरकडे स्टॅम्प कमी लावला आहे म्हणून पाठवलेला दस्त योग्य स्टॅम्पावर लिहिलेला आहे किंवा नाही याची चौकशी होईल. त्या कामी स्टॅम्प कायद्याच्या कलम 40 खाली एखादे इस्माने जर कलेक्टर यांची खात्री करून दिली की एखादे दस्तात अचानकपणे चुकीमुळे किंवा तातडीच्या गरजेमुळे स्टॅम्प कमी लावला गेलेला असेल तर कलेक्टर त्यांना जरूर तो कमी असलेला स्टॅम्प स्वीकारून प्रकरण निकाली काढण्याचा अधिकार आहे. एखाद्या इस्माकडून दस्त अटकाव करून दंड घेतला गेला असेल तरीसुद्धा त्याच्यावर फौजदारी खटला भरण्याचा अधिकार कलेक्टरांचा किंवा नोंदणी अधिकाऱ्यांचा अबाधित आहे. ज्या अधिकाऱ्यांना एखाद्या दस्तावर जादा स्टॅम्प फी लावली गेली असेल तर तीही परत करण्याचा अधिकार आहे. ज्या इस्माकडून कमी भरलेल्या स्टॅम्पाची दंडाची किंवा इतर रकमेची वसुली व्हायची असेल ती वसुली कलेक्टर यांना त्यांच्या जंगम मालाची जप्ती करून किंवा शेतसारा वसुलीप्रमाणे वसूल करण्याचा अधिकार आहे. काही बाबतीत स्टॅम्पाची रक्कम परत करण्यासंबंधीची माहिती. एखाद्या वेळी स्टॅम्प खरेदी केला जातो परंतु त्या स्टॅम्पावर दस्त तयार केला जात नाही किंवा दुसऱ्या काही कारणामुळे तो दस्त करणे अशक्य होते तेव्हा अशा परिस्थितीत ह्या इस्माचे मोठ्या रकमेचे नुकसान होऊ नये म्हणून मुंबई स्टॅम्प कायद्याच्या 47 ते 52 या कलमात योजना दिलेली आहे. जेव्हा स्टॅम्पाची रक्कम तो घेणाऱ्यास परत मिळण्याचा अधिकार असतो ती कारणे याप्रमाणे. जर तो स्टॅम्पाचा कागद निष्काळजीपणामुळे किंवा लिहिण्याच्या चुकीमुळे किंवा अजाणता खराब झाला असेल तर एखादा दस्त स्टॅम्पावर संपूर्णपणे किंवा अंशतः लिहिला गेला असेल व त्या दस्तावर तो लिहून देणाराने सही केली नाही तर एखादा दस्त मूलतःच कायद्याप्रमाणे रद्दबातल आहे व ही गोष्ट स्टॅम्प खरेदी करून दस्त केल्यानंतर लक्षात आली असेल तर मूळ ज्या कारणाकरता स्टॅम्प खरेदी केलेला होता त्या कारणाकरता तो एखाद्या चुकीमुळे वापरणे शक्य नाही. दस्त करून देणारा इसम स्टॅम्प खरेदी केल्यानंतर मयत झाला असेल व त्यामुळे त्याची सही घेणे शक्य नसेल किंवा एखाद्या इस्माने स्टॅम्प घेतल्यानंतर दस्त करून देण्याचे नाकारले असेल तर दस्तास आवश्यक असणाऱ्या एखाद्या इस्माने सही करण्याचे नाकारले असेल तर दस्तातील अटीप्रमाणे पैसे देण्याचे एखाद्याने नाकारले किंवा कोणत्याही कारणामुळे त्या दस्तातील उद्देश सफल होणे शक्य नसेल तर त्याच पक्षात जर दुसरा कोणताही व्यवहार झाल्यामुळे हा दस्त निरुपयोगी ठरत असेल तर किंवा सदरचा स्टॅम्पावरील दस्त रकमेने कमी असेल व या दस्ताने होणारा व्यवहार दुसऱ्या एखाद्या मोठ्या रकमेच्या स्टॅम्प दस्ताने झाला असेल तर
एखादा दस्त निष्काळजीपणे किंवा बुद्धिपुरस्पर जर खराब केला गेला असेल तर व त्याऐवजी त्याच पक्षात जरूर त्या स्टॅम्पवर दुसरा दस्त झाला असेल तर स्टॅम्पचा रिफंड मिळणे संबंधीचा अर्ज हा सामान्यतः त्या स्टॅम्पाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत करावयाचा असतो. हा अर्ज फक्त वरील कारणापैकी ज्या दस्तातील अटीप्रमाणे पैसे देण्याचे नाकारले किंवा कोणत्याही कारणामुळे दस्तऐवज उद्देश सफल होणे शक्य नसेल या कारणास्तव तारखेपासून 2 महिन्याच्या आतच करावा लागतो. जेव्हा एखादा खराब झालेला किंवा गैरवापर केलेल्या स्टॅम्पाची रक्कम परत करावयाची असते तेव्हा कलेक्टरकडून तेवढ्याच रकमेचा दुसरा स्टॅम्प मिळू शकेल किंवा तेवढ्या रकमेच्या निरनिराळ्या वर्णनाचा रकमेच्या स्टॅम्प्स त्यांना मिळू शकेल. त्याचे मर्जीप्रमाणे त्याला जर रोख रक्कम पाहिजे असेल तर मात्र 10% प्रमाणे स्टॅम्पाची किंमत कमी करून रोख रक्कम दिली जाईल. जेव्हा एखाद्या इसमाने खराब न झालेले किंवा निरुपयोगी न झालेले स्टॅम्प शिल्लक ठेवले असतील व त्या स्टॅम्पाचा त्या इस्माला ताबडतोब उपयोग नसेल तेव्हा त्या इस्मात 10% रक्कम कमी करून त्या स्टॅम्पाची किंमत कलेक्टर यांच्याकडून परत मिळू शकेल. त्यावेळी स्टॅम्प्स त्या इस्माने कलेक्टर यांच्याकडे रद्द करण्याकरता द्यावायचे असतात. त्या इस्माने पुढील बाबतीत कलेक्टरांची खात्री करून दिली तरच त्या स्टॅम्पाची रक्कम त्यास परत मिळू शकेल. सदरचे स्टॅम्प त्या इस्माने दस्तऐवजास वापरण्याचा प्रामाणिक हेतूने खरेदी केलेले होते. त्याने त्या स्टॅम्पाची संपूर्ण रक्कम भरलेली होती. सदरचे स्टॅम्प कलेक्टर यांच्याकडे पैसे परत मिळण्याकरता देण्याचे पूर्वी 6 महिन्याच्या आत त्याने खरेदी केलेले होते. सदरचे स्टॅम्प वरील योजनेस फक्त एक अपवाद आहे आणि तो म्हणजे कलेक्टर यांना योग्य वाटले तर स्टॅम्प विक्रीचा परवाना धारण करणाऱ्या इस्मास त्यांनी दिलेली पूर्ण रक्कम 10% वजा न करता परत करता येतील. अशा प्रकारचे विषय घेऊन मी वेळोवेळी आपल्याकडे येत असतो. आपल्यास माझे विषय आवडल्यास आपण मला लाईक, कॉमेंट्स देऊन, सबस्क्राईब बटन दाबून प्रोत्साहित करावे. माझा उत्साह वाढवावा जेणेकरून मी तयारी करून नवीन नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येत राहील व आपल्याला नवीन विषय मिळेल. माझा हाच प्रयत्न असतो की आपल्याला काही गोष्टीचे कन्सेप्ट, कायद्याचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे व काही माहिती सहजरित्या उपलब्ध व्हावी. हा माझा प्रयत्न असतो. एवढे बोलून मी आताच इथे थांबतो. नमस्कार.